मित्रांनो, तुमच्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुटवा वाढ करायची असेल तर ही ड्रिचिंग नक्की करा। नमस्कार, मी अजय पांचाळ व्हीआयपी फार्मिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, हळद पिकामध्ये 60 दिवस पूर्ण झाले की आपल्या हळद पिकामध्ये फुटव्याची वाढ भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे मित्रांनो। आणि जर होत नसेल तर हे मी जे कॉम्बिनेशन सांगणार आहे हे क्रमवारी तुम्ही मिक्स करून तुम्ही ड्रिचिंग न सोडा, जबरदस्त तुम्हाला रिझल्ट दिसून येईल मित्रांनो। यामध्ये तुम्हाला मार्सिन क्रॉप केअरचं 2 लिटर हार्मोन बेस, जे की फुटव्यासाठी जे हार्मोन्स लागतात ते बेस तुम्हाला औषध आहे। हे जे कॅन 2 लिटरचे आहे तुम्हाला प्रति एकरासाठी 2 लिटर वापरायचे आहे मित्रांनो। यामध्ये अमिनो ह्युमिक फुलविक सारख्या ऑर्गॅनिक गोष्टी आहेतच, त्यासोबतच काही हार्मोन्स उपलब्ध आहेत मित्रांनो, जे हार्मोन्स तुमच्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुटवा वाढवतील, तुमच्या पानाची रुंदी वाढवतील आणि तुमच्या हळद पिकामध्ये चकाकी आणि वरचा येणारा निरोगी पोंगा ठेवणार आहे मित्रांनो। यासोबतच तुम्हाला काही विद्राव्य खतांचा वापर करायला मी सांगणार आहे। यामध्ये काही ग्रेड सांगतो, त्यापैकी कोणत्याही एका ग्रेडचा तुम्हाला वापर करायचा आहे। जर तुम्ही 1261 घेशाल तर प्रति एकरासाठी 5 किलो घ्यायचा आहे। जर तुम्ही 1448 घेत असाल तर प्रति एकरासाठी 2.5 किलो घ्यायचा आहे मित्रांनो। आणि जर समजा तुम्ही 10-60-10 किंवा 5-55-18 घेत असाल तर तुम्हाला प्रति एकरासाठी त्याचा 2.5 किलोच वापर करायचा आहे मित्रांनो। आता ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य मित्रांनो। हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट, ड्रिप मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला भरपूर कंपन्यांकडे उपलब्ध आहेत, जसं की पूर्वा कंपनीकडे मिलांज नावानं उपलब्ध आहे, वनिता कंपनीकडे रेमेडी नावानं उपलब्ध आहे, अजून बी बऱ्याच कंपन्यांकडे उपलब्ध आहे मित्रांनो। कोणतेही एका कंपनीचं, चांगल्या कंपनीचं तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट प्रति एकरासाठी 1 किलो घ्यायचा आहे मित्रांनो। हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। या कॉम्बिनेशनचा आम्ही दरवर्षी वापर करतो। या कॉम्बिनेशनमुळे तुमच्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुटवा येणार आहे मित्रांनो। आता हे कॉम्बिनेशन तुम्हाला 60 दिवस ते 65 दिवसाच्या दरम्यान एक वेळेस वापरायचं आहे आणि त्यानंतर लगेच 70 ते 75 दिवसाच्या नंतर एक वेळेस वापरायचं आहे। अशा 2 ड्रिचिंग केल्या तुमच्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुटवा वाढवून येईल मित्रांनो। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टावर असेल तर फॉलो करा मित्रांनो। धन्यवाद।